युवा मित्रमैत्रिणींनो नमस्कार. अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रिया आता सुरू होणार आहेत आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये पालकांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना देखील पाल्यांना देखील अनेक प्रश्न मनामध्ये पडत असणार आहेत. तर या प्रश्नांची उकल करण्यासाठी मार्गदर्शन करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आज तज्ज्ञांना आमंत्रित केलेलं आहे. SGGS अभियांत्रिकी तथा तंत्रशिक्षण संस्था महाविद्यालय नांदेडचे संचालक डॉक्टर मणेश कोकरे यांना आपण आमंत्रित केलं आहे. सर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. बऱ्याचदा असे महाविद्यालय असतात की ज्याला विशिष्ट असं मानांकन लाभलेलं असतं, जसं की नॅकचं आहे, MBA मानांकन आहे, प्लेसमेंट रेकॉर्ड्स, हे पण खूप महत्त्वपूर्ण ठरतं सर. या बाबी पण खूप महत्त्वपूर्ण ठरतात. तर याचं महत्त्व आपण कसं विशद कराल, काय मार्गदर्शन कराल? नक्कीच. बेसिकली म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती जे ॲक्रेडिशन सिस्टीम आहेत त्या दोन पद्धतीच्या आहेत. एक आहे नॅक आणि दुसरं आहे NBA. तर NBA हे AICTEच्या अंडर येतं आणि नॅक हे UGCच्या अंडर येतं. तर नॅक हे ओव्हरऑल इन्स्टिट्यूटला दिलं जातं आणि NBA हे इंडिव्हिज्युअल प्रोग्रामला दिलं जातं. म्हणजे समजा माझ्या महाविद्यालयामध्ये 10 ब्रँचेस आहेत, तर मला NBA हे प्रत्येक इंडिव्हिज्युअल ब्रँचला घ्यावं लागतं, पण नॅक हे इन्स्टिट्यूटला मिळतं. त्या महाविद्यालयाचं प्लेसमेंट चांगलं आहे. तर हे सगळे 7 पॅरामीटर वेगवेगळे असतात त्याच्यामध्ये आणि ह्या 7 पॅरामीटरमध्ये जर चांगला स्कोर आला तरच त्या महाविद्यालयाला नॅक किंवा NBAचं सर्टिफिकेट मिळतं. मग अशा महाविद्यालयाला ज्यांना NBA नॅक सर्टिफिकेट मिळालेलं आहे, तर एक विद्यार्थी किंवा पालकांना एक ॲश्युरन्स मिळतो की तिथं सिस्टीम जी आहे ती चांगल्या पद्धतीनं प्लेस आहे. तिथं प्राध्यापक जे रिक्वायर्ड आहेत ते प्राध्यापक आहेत, तिथं प्लेसमेंट आहेत, लॅबोरेटरीज आहेत, क्वालिटी मॅन्युअल आहेत, क्वालिटी ॲश्युरन्स केली जाते. कॉलेजचं जर आपल्याला माहिती काढायची असेल आणि त्याचं जर NBA आणि नॅक जर झालेलं असेल तर बऱ्यापैकी ती सिस्टीम वेल इन प्लेस आहे हा एक विद्यार्थ्यांनी पालकांना ॲश्युरन्स मिळू शकतो. आणि जर प्लेसमेंट चांगलं असेल तर नक्कीच प्रत्येक पालक आणि प्रत्येक विद्यार्थी आफ्टर BTech हे प्लेसमेंटची तयारी करत असतात. ते तर त्या कॉलेजचं जर प्लेसमेंट चांगलं असेल तर ॲश्युरन्स येतो की तिथं बऱ्याच कंपन्या व्हिजिट करत असतात. जर मी माझ्या महाविद्यालयाचं जर सांगितलं तर माझ्या महाविद्यालयामध्ये जवळजवळ 80% विद्यार्थ्यांची प्लेसमेंट होते आणि आज या वर्षी मला 97 कंपन्या आमच्या कॉलेजमध्ये आल्या. अजूनही 23 कंपन्या येणार आहेत. आत्ताच मला एका मुलाचा मेल पण आला, तर 61 लाखचं त्याला गुगलमध्ये प्लेसमेंट मिळाली. तर नक्कीच ही जी अचिव्हमेंट आहे. किंवा दुसरी एक मुलगी आहे आमची मेकॅनिकल इंजिनिअरिंगची, तिलाही 61 लाखचं पॅकेज मिळालेलं आहे. तर 504 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली. तर हा जो डेटा असतो तर तो एक आम्ही ज्यावेळेस आमच्या वेबसाईटवरती ठेवलेला असतो किंवा प्रेझेंटेशनमध्ये आम्ही देत असतो, तर तो पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक ॲश्युरन्स मिळतं की या आपण जर ॲडमिशन घेतलं तर आपल्याला प्लेसमेंट मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्यामुळे ज्यावेळेस ॲडमिशन घ्यायचं आहे, हे NBA ॲक्रेडिशन, नॅक ॲक्रेडिशन आणि त्या कॉलेजचं प्लेसमेंट कसं आहे तर याही बाबी त्यांनी म्हणजे तपासून पाहाव्यात. म्हणजे पूर्ण 4 वर्षांची डिग्री झाल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा ॲडमिशन घेण्यापूर्वी जर आपल्याला ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे या सगळ्या बाबी जर आपण तपासल्या तर नक्कीच पुढे जाऊन जे मनस्ताप होणार आहे तो कमी होऊन आपण योग्य त्या ठिकाणी पोहोचू शकतो. अगदी बरोबर. वा, खूपच छान सर. त्यानंतर येतो ब्रँचेसचा विषय. आपण बघतो आहोत की काही डिकेड्स नंतर प्रत्येक ब्रँचला सुवर्णकाळ येतोय आणि काही ज्यांचा सुवर्णकाळ होतो त्या ब्रँचेसचं फ्युचर खूप मागे येतंय. त्याच्यामध्ये प्लेसमेंट होत नाही आहेत विद्यार्थ्यांच्या. तर त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या पर्सेंटाईलनुसार त्यांनी या ब्रँचेसची निवड कशी करावी, काय सांगाल याबद्दल? नक्कीच हा चांगला प्रश्न आहे. खरं तर आता तुम्ही जर इंजिनिअरिंगच्या ब्रँच बघितल्या तर जो 35 ब्रँच हा कोर ब्रँचेस आहेत. त्याच्या पुढच्या जो 30-35 ब्रँच आहेत ते ॲडव्हान्स आहेत आणि त्याच्यानंतर काही इंटरडिसिप्लिनरी पण ब्रँचेस आहेत. प्रत्येक ब्रँचचा सुवर्णकाळ असतो, म्हणजे राईज असतो आणि फॉल पण असतो. हे सायनोसायडल वेव्हसारखं आहे. आपण ब्रँच निवडताना आपल्याला जी आवड आहे ती ब्रँच जर निवडली तर तुमचं पॅशन हे प्रोफेशन बनतं. आज आपण जर एक एक्झाम्पल घेतलं सुंदर पिचाईचं, IIT खरगपूरमध्ये ते मी ज्या IITमधून PhD केले तिथूनच ते माझ्याच बॅचचे आहेत. तिथून त्यांनी जे BTech केलेलं आहे तर मटेरियल सायन्समध्ये त्यांनी केलेलं आहे. पण आज ते IT कंपनी हेड करतात, त्याचे CEO आहेत. मग ज्या ब्रँचमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग केलं आणि ज्या ब्रँचमध्ये ते सध्या काम करतायत त्याचा बऱ्यापैकी कुठे संबंध नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला NEPनं मोकळीक दिलेलीच आहे. पुढे चालून तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी पण येईल. आज जरी समजा AI ML ला डिमांड असेल तर मे बी भविष्यामध्ये 5 वर्षामध्ये ते खाली येणार आहे.
परत ते वरती जाईल. हो. किंवा आज मागच्या काही काळापुरती सिव्हिलला एकदम लो होते, हो. पण आज सिव्हिलचा एकही विद्यार्थी राहत नाही. मेकॅनिकलची पण तीच कंडिशन आहे. बरोबर. तर त्यामुळं आपल्याला जे आवडतं तर ते क्षेत्र किंवा ती ब्रांच निवडावी मुलांनी आणि त्याच्यामध्ये करिअर करावं. बरं. NEPनी हे खूप छान आपल्याला फॅसिलिटी उपलब्ध करून दिली आहे सर, परंतु मेन ब्रँच आणि ज्या आपल्याला आवडणाऱ्या ब्रँच आहेत यांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी त्याचा बॅलन्स कसा राखावा हे पण खूप महत्त्वाचं नाही का? नक्की. ॲक्च्युली कसं होतं की ज्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याला रस आहे आणि त्यामध्ये भविष्यामध्ये रोजगार निर्मिती पण होणार आहे किंवा त्याच्यामध्ये तो स्वतः स्टार्टअप करू शकतो. बरेच विद्यार्थी फक्त प्लेसमेंटच्या दृष्टीनेच विचार करतात. पण तुम्ही जर तुमच्या आवडीची ब्रँच घेतली तर त्याच्यामध्ये तुम्ही भविष्यामध्ये स्वतःची कंपनी किंवा स्वतःचा स्टार्टअप जर चालू केला तर एक आयडिया तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकते. म्हणजे आज समजा मी म्हणतो आमच्या कॉलेजमध्ये आम्ही स्टार्टअपसाठी बरंच आता चांगलं कंडिसिव्ह एन्व्हायरमेंट केलेलं आहे. आमची अपेक्षा आहे की ठीक आहे 100 पैकी सगळे लोक तर नाही येणार, जरी 5% विद्यार्थी आले स्टार्टअप आणि याच्यासाठी तरी ते 5% विद्यार्थी बाकीच्या 95% विद्यार्थ्यांना जॉब देतील. आणि हे कोण असणार आहेत की जनरली त्या फील्डमध्ये त्यांची आवड आहे असेच विद्यार्थी त्याला स्टार्टअपमध्ये कन्व्हर्ट करू शकतात. तर म्हणून विद्यार्थ्यांनी बाकीचा जास्त विचार न करता आपल्याला कोणती फील्ड आवडते तर ती जर फील्ड निवडली तर त्याच्यामध्ये त्यांना कितीही कष्ट केले तर त्यांना ते कष्ट वाटणार नाहीत. त्यांना एक तुम्ही गेम खेळतोय असं वाटेल. अगदी. वा, खूपच छान सर. हल्ली आता जे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया ज्यांनी CETची परीक्षा क्रॅक केलेली आहे आणि ते अभियांत्रिकी प्रवेशाला पात्र झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणजे डिग्री मिळाल्यानंतर इंजिनिअरिंगची काय भविष्य असणार आहे. तर अशा काही शाखा कोणत्या आहेत की ज्यांना भविष्यामध्ये सुवर्ण काळ आहे? नक्कीच. आता जे एमर्जिंग ब्रांचेस आहेत, मी काही तुम्हाला कोर ब्रांचेस सांगितलं, सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अशा कोर ब्रांचेस आहेत. पण काही एमर्जिंग ब्रांचेस जे आहेत की जे भविष्यामध्ये त्याचा जास्त बोलबाला राहणार आहेत तर तो तशा ब्रांच म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स आहे, सायबर सिक्युरिटी आहे, रोबोटिक्स ऑटोमेशन आहे किंवा आज सेमीकंडक्टर इंडस्ट्रीज बऱ्याच भारतामध्ये येत आहेत तर इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी आहे किंवा आज ज्या एनर्जीज आपल्याला आहे सोलार एनर्जी आहे तर रिन्युएबल एनर्जी याच्याशी रिलेटेड जे कोर्स आहेत किंवा इंजिनियर्स आणि डॉक्टर्स एकत्र यायला पाहिजे ती जी फील्ड आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग तर ती फील्ड किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग जे आहे तर अशा ज्या ब्रांचेस आहेत ह्या भविष्यकाळातल्या अजूनही त्यांना संधी चांगलीच राहील. तर ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर नक्कीच या ब्रांचेस ते कन्सिडर करू शकतात. नक्कीच सर. असंख्य श्रोते, पालक, विद्यार्थी मित्र आज आपली ही मुलाखत ऐकत आहेत आणि आत्तापर्यंत जसं तुम्ही सांगितलं की आपल्या मराठवाड्यासाठी SGGS महाविद्यालय ही संस्था अशी आहे की फारसं इतर मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज नाही आहे, पण तरी देखील अनेक पालकांच्या मनात अशी शंका येते की चांगल्या महाविद्यालयासाठी, चांगल्या शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाणं आवश्यक आहे. या शंकाचं निरसन आपण कसं कराल? आज अनेक उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय हे मेट्रो सिटीच्या बाहेर पण आहेत, पण पालकांचा आणि मुलांचा ओढ हा मेट्रो सिटीकडेच असतो. ओके. आज आपला टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. जी माहिती इंटरनेटवरती खेडेगावात मिळते तीच माहिती मेट्रो सिटीमध्ये पण मिळते. बरोबर. ओके. विद्यार्थी आणि पालकांनी हा विचार करायला पाहिजे की ज्यावेळेस महाविद्यालय निवड करता तर त्या महाविद्यालयाचा दर्जा कसा आहे, तिथले शिक्षक कसे आहेत, तिथल्या संशोधन सुविधा कशा आहेत किंवा तिथलं प्लेसमेंट रेकॉर्ड कसं आहे किंवा NBA किंवा NAC रेकॉर्ड ॲक्रेडिशन झालेलं आहे का. जर ते समजा मेट्रो सिटीमध्ये नसेल महाविद्यालय पण हे सगळ्या गोष्टी आहेत याचा अर्थ ते महाविद्यालय हे चांगल्या दर्जाचं महाविद्यालय आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा छोट्या सिटीमध्ये राहता त्यावेळेस तुमचा फोकस हा बऱ्यापैकी अभ्यासावरती पण राहतो. दुसरी गोष्ट तुम्हाला जी काही सुविधा मेट्रो सिटीमध्ये मिळणार आहेत महाविद्यालयामध्ये तशाच सुविधा तुम्हाला या महाविद्यालयामध्ये पण मिळतात. ज्या महाविद्यालयामधून बरेच विद्यार्थी जे आहेत ते टॉप पोझिशनला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असतील किंवा याच्यामध्ये सगळीकडे आमचे विद्यार्थी आहेत. तर त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे फक्त सिटी हा कन्सेप्ट न लावता महाविद्यालयाचा दर्जा याच्यावरती त्यांनी फोकस द्यावा
आणि त्यांनी ते महाविद्यालय जरूर निवडावं. बर. शासकीय महाविद्यालय बघितले, निमशासकीय बघितले, खाजगी महाविद्यालय बघितले, त्यानुसार खर्च, शिक्षणाचा जो खर्च आहे तो खर्च बघता पालकांनी कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात जेणेकरून आपल्या पाल्याला योग्य त्या महाविद्यालयामध्ये त्यांचं शिक्षणाचा खर्च त्यांना परवडू शकेल? आता जर फायनान्शियल प्लॅनिंगच्या बाबतीत हा प्रश्न असेल किंवा बऱ्याच पालकांची परिस्थिती नसते की एवढ्या मोठ्या खाजगी महाविद्यालयामध्ये मोठी मोठी 4-4 लाखाची फीस भरणे, ते एका वर्षासाठी, त्याच्यानंतर त्याच्या 2 लाखाचं हे असतं, हॉस्टेलची फीज असते, परत त्याचा जाण्या येण्याचा खर्च सगळा असतो, आणि एवढं सगळं करणं म्हणजे एवढा सगळा खर्च करणं त्यांना ते परवडत नाहीये. तर ते महाविद्यालय निवड करताना त्यांनी फीज, कॉलेजची फीज किती आहे, वसतिगृहाची फीज किती आहे, तिथं काय शिष्यवृत्ती मिळतात का, कारण बऱ्याच गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या शिष्यवृत्ती, महाडीबीटी असेल किंवा याच्या इवन आज गुरुजी फाउंडेशन म्हणून अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती खूप खराब आहे, तर अशा विद्यार्थ्यांना ते पूर्ण कॉलेजची फीज, मेसची फीज आणि याची हॉस्टेलची फीज सगळं पूर्ण कव्हर करतात. आज माझ्याकडे 40 विद्यार्थी आहेत माझ्या महाविद्यालयामध्ये ज्यांची 100% फीज जी आहे ते गुरुजी फाउंडेशन करत आहे. तर अशाही काही तुमच्या हे असतात किंवा काही शैक्षणिक कर्ज मिळू शकतं का, किंवा तिथलं प्लेसमेंट रेकॉर्ड कसं आहे, कारण काय असं विद्यार्थ्यांना, अशा विद्यार्थ्यांना खरं तर गरज असते की शिक्षण झालं की त्याला नोकरी मिळायला पाहिजे. तर ज्या महाविद्यालयामध्ये ह्या फीज कमी आहे, प्लेसमेंट रेकॉर्ड चांगलं आहे, बाकीच्या शिष्यवृत्ती मिळत आहेत आणि संस्थेची गुणवत्ता खूप चांगली आहे, तर नक्कीच अशा ज्या पालकांची फायनान्शियल कंडिशन म्हणजे तेवढी नाही आहे, तर त्या पालकांनी या सगळ्या बाबीचा विचार करून ते म्हणजे मेट्रो सिटीमध्ये नसलं तरी ते कॉलेज त्यांनी निवडावं. बरं सर, काय सांगाल, कितीही आपण आधुनिकतेकडे गेलो आणि कितीही मार्गदर्शन वेगवेगळ्या माध्यमातून केलं तरीही पालकांना बऱ्याचदा वाटतं की मुलं लहान आहेत, यांना कळत नाही. मग बऱ्याचदा महाविद्यालयांची निवड, शाखांची निवड याचा दबाव अनाहूतपणे पालक विद्यार्थ्यांवर करतात, तर हे कसं टाळायला हवं पालकांनी, काय सांगाल? नक्कीच. ॲक्च्युली विद्यार्थ्यांच्या आवडीचा आदर हे पालकांनी करावा. पालकांचे जे काही ओपिनियन आहेत ते जर तुम्ही थोपवले तर ते फक्त ॲडमिशन घेतो, पण तो विद्यार्थी त्याचा 100% देत नाही. पण विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्याला जी ब्रँच आवडते किंवा त्याला ज्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावंसं वाटते तिथं जर त्यांनी ॲडमिशन घेतलं तर तो विद्यार्थी भविष्यात त्याची ओनरशिप स्वतः घेतो. नाहीतर ती ओनरशिप ही जी आहे ती पालकांच्यावरती ढकलली जाते. त्यामुळे पालकांनी मार्गदर्शकाची भूमिका करावी. ओके, फोर्सफुली कोणतीही गोष्ट की निर्णय लादण्याची त्यांची गरज नाही आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची क्षमता खरं तर पालकांना माहीत असते, तर त्या क्षमतानुसार निर्णय जर घेतला त्यांनी तर तो दीर्घकालीन त्यांना यश देऊ शकतो त्यांच्या पालकांना. तर ह्या सगळ्या बाबीचा जर विचार केला तर म्हणजे पालकांनी एक मार्गदर्शक आणि जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते सांगून शेवटी निर्णय हा विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी भूमिका घेतली तर नक्कीच तो विद्यार्थी आणि त्यांचे पालक पण यशस्वी होतील. बरोबर आहे. इंजिनिअरिंगची डिग्री त्याच्यासोबतच शिक्षण घेत असताना इंटर्नशिप, प्रोजेक्ट्स यांचं काय महत्त्व आहे याबद्दल काय सांगायचं? नक्कीच. ॲक्च्युली याच्यामध्ये आज NAP 2020मध्ये इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट्स, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट हे कंपल्सरी केलेलं आहे. अगदी फर्स्ट इयरपासून सोशल इंटर्नशिप केलेली आहे. तर हे सोशल इंटर्नशिप म्हणजे काय? शेवटी इंजिनियर काय आहे? तर इंजिनियर हा राष्ट्र निर्माता आहे. इंजिनियर हा प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. इंजिनियर हा लोकांचं लाईफ कम्फर्टेबल करणारा, एक सोल्युशन देणारा व्यक्ती आहे. तर मग आता हे फर्स्ट इयर नंतर आम्ही आमच्या कॉलेजमध्ये सोशल इंटर्नशिप केली आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी जाऊन सोसायटीमध्ये जाऊन इंटर्नशिप करावी, सोसायटीचे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करावेत आणि ते आयडेंटिफाय केलेले प्रॉब्लेमवरती त्यांनी प्रोजेक्ट करावा आणि ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता येतील. तर याच्यामुळे कसं होतं की विद्यार्थ्यांना ती फर्स्ट इयरची सोशल इंटर्नशिप आहे, सेकंड इयरपासून इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप होते. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना ह्या उद्योजकाचं जे जगत आहे तर त्याच्याशी संबंध येतो, तिथं कसं चाललं जातं, आज थेरॉटिकल नॉलेज हे प्रॅक्टिकलमध्ये कसं युजफुल होतं हे त्यांना तिथं लाईव्ह बघायला मिळतं. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस ते फायनल इयरचा जे प्रोजेक्ट करतात इंडस्ट्रीमध्ये तो डायरेक्टली इंडस्ट्रीला युजफुल असतो. त्यामुळे या इंटर्नशिप असतील किंवा प्रोजेक्ट असतील हे डायरेक्टली विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रेडी
करण्यास मदत करतात. बरं. तर त्यामुळं आज सगळ्याच महाविद्यालयामध्ये NEP-मुळं ह्या इंटर्नशिप आणि इंडस्ट्रियल 6 मंथचा प्रोजेक्ट हे कंपल्सरी केलेलं आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना चांगलाच होतो. बरं सर, आता करंट प्रॉब्लेमविषयी थोडक्यात बोलूयात. आपण आता पाहतो आहोत की सगळीकडेच सॉफ्टवेअर IT चे रिसेशन होत आहे. तर मग विद्यार्थ्यांनी या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यावेत, या समस्येला कसं तोंड द्यावं? हे आता तुम्ही जर आपण थोडं पाठीमागं जाऊया. 2000च्या काळामध्ये कम्प्युटरायझेशन आलं. हो. त्यावेळेस कम्प्युटरचा आणि सॉफ्टवेअरचा खूप बूम होता आणि असं म्हटलं जात होतं की ह्या कम्प्युटरायझेशनमुळं बऱ्याच लोकांचे जॉब जातील आणि बरेच असे जॉबलेस लोक तयार होतील. पण मागच्या 25 वर्षाचा जर तुम्ही अभ्यास केला तर ते जॉब 17% वाढलेले आहेत. ओके, हे इंडस्ट्री रिव्होल्युशन होत असतं. ओके, आज इंडस्ट्री 4.0 आलेलं आहे. याच्यामध्ये AI आहे, रोबोटिक्स आहे, ऑटोमेशन आहे. ओके, तर आज जरी AI किंवा ह्याच्यामुळे तुम्हाला जॉब जात आहेत असं वाटत तरी पण नवीन जॉब तयार होत आहेत. म्हणजे मागच्या 20 वर्षापूर्वी आपण जे जॉब ऐकलेले नाही आहेत ते जॉब तयार होत आहेत. तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी याला घाबरून न जाता त्याच्याशी AI ॲज अ टूल म्हणून वापरून आपली क्षमता कशी वाढवायची याच्यावरती त्यांनी विचार करावा. आणि जो AI आणि AIचं टूल वापरून आणि स्वतः त्याच्यावरती काम करतोय हा विद्यार्थी नक्कीच चांगल्या पोझिशनला पुढं असेल. त्यामुळे न घाबरता आहे त्या स्किल डेव्हलप करणं खूप खूप गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी. बरोबर आहे. खूपच छान माहिती देत आहात सर. आपलं आकाशवाणीचं प्रसारण जे आहे मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये प्रसारण ऐकल्या जातं आणि लिसनर भरपूर आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राला आहेत. मला वाटतं आजची ही मुलाखत खूपच उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण आहे पालकांच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुद्धा. तर जाता जाता एक प्रश्न असा विचारावा असा वाटतो की अभियांत्रिकीला प्रवेश तर घेतला जातो, परंतु बऱ्याचदा विद्यार्थ्यांकडून कधी कधी पालकांकडून सुद्धा काही चुका होतात. तर त्या चुका कशा टाळल्या जाव्यात याबद्दल थोडंसं मार्गदर्शन कराल का आपण? नक्कीच. ज्यावेळेस ॲडमिशन प्रक्रिया चालू असते प्रत्येक पालक आणि विद्यार्थी हा थोडा नाही म्हटलं तर टेन्शनमध्ये असतो. तर पहिलं गोष्ट जी आहे ती त्यांनी ऑथेंटिक इन्फॉर्मेशनवरतीच विश्वास ठेवावा, अफवावरती विश्वास ठेवू नये. दुसरी गोष्ट, निर्णय जो घ्यायचा आहे त्यांना त्याची व्यवस्थित तयारी करावी. शेवटच्या क्षणावरती निर्णय टाकू नये. तिसरा जो आहे संदेश की माझे मित्र चाललेत म्हणून मी चाललो, हा ॲटिट्यूड सोडून द्यावा. तुला काय आवडतं त्याप्रमाणे तो निर्णय घे, मित्रांच्या मागे जाऊ नये. ओके. आणि चौथा जो आहे, फक्त कॉलेजचं नाव आहे म्हणून मी कोणतीही ब्रँच घेतो, मला आवडत नसलेली ब्रँच घेतो, हाही निर्णय योग्य होणार नाही. त्याचबरोबर ॲडमिशनच्या काळामध्ये जे काय रिक्वायर्ड कागदपत्र असतात ती कागदपत्र त्यांनी व्यवस्थित अगोदरच तयारी करून ठेवावी. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की ॲडमिशन तुमचं कन्फर्म होतं पण तुम्हाला हे सर्टिफिकेट नाही म्हणून तुम्हाला ती ब्रँच मिळत नाही. तर ते सगळे जे काही ज्या त्या कॅटेगरीप्रमाणे त्यांची जी काही रिक्वायर्ड कागदपत्र आहेत तर तयारी ठेवावी. आणि ज्यावेळेस कॅप राऊंड चालू असतो तर कॅप राऊंड चालू असताना जे काही तुम्ही ऑप्शन्स भरता तर ते ऑप्शनचे पर्याय जे आहेत ते विचारपूर्वक पर्याय त्यांनी निवडावेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ह्या म्हणजे प्रवेश प्रक्रियेच्या काळामध्ये त्यांनी टाळल्या पाहिजेत. वा, कोकरे सर, जवळपास 31 वर्षांचा आपला हा जो टीचिंगचा आणि ॲडमिनिस्ट्रेशनचा जो अनुभव आहे, या अनुभवावरून आजच्या मुलाखतीमधून आपण विद्यार्थ्यांना आणि पालकांना अतिशय सोप्या भाषेमध्ये महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असं छानसं मार्गदर्शन केलं. मला वाटतं असंख्य श्रोत्यांना याचा लाभ नक्कीच होईल अशी आशा करूयात. आपणही वेळात वेळ काढून आज आमच्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद मला आमंत्रित केल्याबद्दल.